नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण कोठारबन या ठिकाणी आलेलो होतो. तर या ठिकाणी आपल्याला एक सुंदर पद्धतीचा उपक्रम पाहायला मिळाला, जो की प्रत्येक शेतकऱ्यांना आपल्या इथं करायला पाहिजे. तर पॅरावेड बालाजी मुंडे या आयडीवर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे. सर, आपला परिचय द्या. मुंडे हनुमंत भीमराव, राहणार कोठारबन, तालुका वडवणी, जिल्हा तर बीड. सर, या ठिकाणी एक जे काम चालू आहे, ही जी टाकी दिसते आपल्याला, ही टाकी कशा पद्धतीनं बनवायची आणि याचा काय उपयोग आहे आणि नेमकं काय करायला तर लागेल हे शेतकरी? बायोगॅस स्ट्रक्चर आहे आपल्याकडे, जे की शेतकऱ्यांना गृहोपयोगी वापरण्यात येते. त्याच्यावर विदाऊट मेंटेनन्स आहे. तर त्याच्यामध्ये आपल्याला एक फाउंडेशन मार्फत LTI माइंड ट्री फाउंडेशन तर्फे आपल्याला शेतकऱ्यांना दत्तक घेतलेल्या गावामार्फत हे आपल्याला कंपनीने शेतकऱ्यांसाठी एक घरगुती उपाय म्हणून गॅसची बचत करण्यासाठी 1000 रुपयाची टाकी घेण्यापेक्षा आपल्या घरगुती शेणावर आपल्याला उपयोग व्हावा यासाठी आपल्याला कंपनीने दिलेले आहे. त्याच्यामध्ये आपल्याला कंपनीकडनं 18,000 रुपये आपण कंपनीला भरलेले आहेत. त्याच्यामध्ये 2,000 आपले मेंटेनन्स म्हणून कपात केलेत. आपल्याला 16,000 रुपये सबसिडी कंपनी आपल्याला देणार आहे. देते म्हणजे 2,000 रुपयात आपल्याला हे गॅस अवेलेबल झालेलं आहे. तर हे कसं म्हणजे काय काय असतं, याचे इन्स्ट्रुमेंट काय काय वापरावं लागतात आपल्याला हे बनवण्यासाठी? याच्यामध्ये इस्टिमेट काही नाही आहे. कंपनीनं आपल्याला याच्यासाठी दत्तक घेतलेलं गाव आहे. हां, म्हणजे आकस्मिक तालुका वडवणी तालुका आहे, त्याच्यामध्ये गावाची निवड झालेली आहे. तर हे सगळं कंपनी स्वतः देते का? फिटिंग वगैरे कोण हा करणार? सगळं कंपनी मार्फत दिलासा फाउंडेशन तर्फे आपल्याला मिळालेला आहे. कंपनीचे कर्मचारी येऊन डायरेक्ट फिट करून देणार आपल्याला? कंपनीचे कर्मचारी येणार, फिटिंग करून देणार, आपल्याला चालू करून देतात. आता याच्यामध्ये गॅस अवेलेबल व्हायला सुरुवात झालेली आहे. अच्छा. 8 दिवस झाले याची भरायला चालू आहे. आणखीन 8 दिवसामध्ये 4 दिवसामध्ये याच्यात गॅस तयार होते. थँक्यू सो मच सर. तर मित्रांनो, ही जी पाईपलाईन आहे, या पाईपलाईन मार्फत त्यांच्या घरामध्ये जी टंकी आहे, त्या टंकीमध्ये हा गॅस डायरेक्ट इथून तयार होऊन जाणार आहे. आणि कमी त्यासोबतच खर्चामध्ये आपल्याला उपलब्ध झालेला आहे. आणि खूप कमी खर्चामध्ये दिलासा फाउंडेशन त्यांना आणि आता विशेष एकदम म्हणजे याच्यामधून शेतकऱ्यांना आपल्याला स्लरी आणि गांडूळ खत बनवण्यासाठी याच्यामधून तयार होऊन बाहेर येणार आहे. गांडूळ खतासाठी ह्याच्यात म्हणजे ह्याच्यासोबतच तयार होते. हे टाकण्यासाठी चेंबर आहे आणि इकडून आउटलेट दिलेला आहे बाहेर निघण्यासाठी. जरी ओव्हरफ्लो झालं तर गॅस तयार होऊन जी विदाऊट स्लरी तयार आहे, म्हणजे जे की कामाची नाही ती याच्यामधून बाहेर पडणार आहे. आणि हे जे शेण आहे, समजा आता गॅस तयार झाला, म्हणजे आतमध्ये जे शेण आहे ते कुठे जाणार, त्याचा काय हे उपयोग आपण होणार? बाहेर या ट्रे मध्ये घेणार आहेत तिथे. अच्छा, ते भरल्याच्या नंतर टंकी या ट्रे मध्ये आपण या हे ट्रे मध्ये हे कसे भेटले आपल्याला ट्रे? हे कंपनी मार्फतच दिलेले आहेत. अच्छा, त्यांनी सगळं सोबतच दिले सगळं हे गांडूळ स्ट्रक्चर? खत तयार करण्यासाठी हे आता बुजायचे, हम्म. बुजून घेऊन याच्या खाली हे ट्रे मांडायचे अच्छा आणि अच्छा. ट्रे मध्ये ते स्लरी येणार. हे असं गांडूळ खत तयार करण्यासाठी असं मांडायचं. याच्यातून स्लरी खाली पडणार, गांडूळ खत तयार करण्यासाठी वरच्या ट्रे मध्ये राहणार. खूप छान. तर गांडूळ खत ही आपल्या शेताला मिळणार, आपल्याला गॅसही वापरायला भेटणार. वापरायला मिळणार. तर समजा जर हे विकत घ्यायचं म्हटलं, आता पर्सनल प्रत्येक गावाला समजा दिलासा फाउंडेशन मार्फत भेटणार नाही, दत्त गावातच भेटणार ते, तर आपण किती 20,000 आपलं सगळं उभं राहील का? हे 20,000 पर्यंत जाईल. 20,000 सगळं क्लिअर होऊन जाईल. कोणती कंपनी सर हे आपल्याला करून द्यायलेली? LTI माइंड-ट्री आणि दिलासा फाउंडेशन. LTI माइंड-ट्रीचं हे सगळं सेटअप आहे. तर जर शेतकरी कोणी इच्छुक असतील आणि अशा पद्धतीनं जर आपलं घरच्या घरी आपल्याला गांडूळ खत आणि आपल्याला जर घरच्या घरी गॅसचा जो खर्च आहे तो वाचवण्यासाठी आपल्याला या गोष्टीचा 100% फायदा होईल. तर मोबाईल नंबर सांगा सर, जर एखाद्याला वाटलं हे आपल्याकडून करून घ्यायचं आहे, समजा आपल्याला माहिती हवी आहे. हां, 9405 81 34 37. थँक्यू सो मच सर.